जय हिंद साथियों, मला मराठी येते, मला भागवत येते, मला गीता येते, मला हनुमान चालीसा येते. अंजनीचा सुंदर तुळा रामाचा वरदानो एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. हे लक्षात घ्या. काही लोक आम्हाला टार्गेट करतात तर तुम्हाला काही येत नाही. अरे मित्रा हो, आमची जी हिस्टोरी आहे सुदामा सारखी आहे. एवढं भेटलं भगवान कधी मित्र होता, लघुजी होता, त्याला कधी अपेक्षा नाही केली त्याच्याकडून खावा. मी शेवटचा बोलून राहिलो त्याचा अटी लोक म्हणतात मार्ग साहेबांना नगरपालिका पूर्वीराम आहे एक साहेबांना कुणी भागवत आणली या तुम्ही आता सर्व कामावर येतो. मैं जलगांव शहर के तमाम नागरिकों को बोलना चाहता हूँ. इज्जत बेग, नियामत बेग, सिवा अल्लाह अल्लाह के रसूल के सिवा किसने डरता नहीं. किसी के माई के लाल का मैं 27 साल में 1 रुपया खाता नहीं न खाऊंगा. लोगों के लिए काम भी होगा, काम करूंगा. ऐसी हमारे संजय बाबा पारवे, इनकी जितनी तारीफ करे उतनी कम है. देखो लोकप्रिय नेता वो होता है कि जो सड़क पे बैठ के लोगों के कार्य में काम करता है. ऐसा हमारा संजय बाबा पारवे है. वो मेरा रिश्तेदार भी है, वो हर हिंदुस्तान का रिश्तेदार है और जलगांव शहर के हर समाज की धड़कन है. सुख में परेशानी में संजय बाबा पारवे कागज भरी रहा. बम्बई पेपर में सो के डायरेक्ट ट्रेन में. अरे इससे जैसा मिलता तो कोई नहीं होता. देखो एवढा पसाल आमदार आपल्याकडे लोक मित्र हो, एवढा पसाल आमदार का तुमच्या खाल्ल्या जाणार नाही. बाकी हे लक्षात घ्या, 5 वर्षामध्ये 1 रुपया वसूल करणार नाही तो करणार नाही. लक्षात घ्या. मी आज एक मुद्द्यावर येतो. आता आमचे शरददादा पवार माजी मुख्यमंत्री त्यांचे विद्यार्थी मंत्री आहेत बाळासाहेब पाटील और शिंदेगडचे नेते आमचे रत्ना बापू. हिंदवादीचा उभे आहे राष्ट्रवादी. तो मेरा तमाम मेरे भाइयों से निवेदन है कि आज का जो प्रोग्राम है 5 साल के बाद दरवाजा बंद हो जाएगा नहीं, ये तो खुलेगा नहीं. ये सीमा समझना, ये सच्चाई समझना. तो मैं तमाम लोगों से विनती करता हूँ कि संजय बाबा पारवे जैसे आदमी को वोट दो. और ये संजय अपना भुजबल करके है, वार्ड नंबर 6 लग रहा है कि बच्चे को भी निकालो. ये अगर काम भी करेगा इसकी कालत पकड़ के काम हम करके देंगे. ये हमारे शब्द है. संजय बाबा पारवे जैसे आदमी को विजय करो, नगर पालिका का चालू दो. जय हिंद.